अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आपला कालपासून शाकंभरी नवरात्र वासाला सुरुवात झाली आहे. आपल्याला शारदीय नवरात्र उत्सव जो आहे अश्विन महिन्यातला तो प्रत्येकाला माहिती आहे, परंतु हा जो पौष महिन्यात शाकंभरी नवरात्र चालू असतो तर कालपासून त्याची सुरुवात झाली. हा व्हिडिओ थोडा लेट आला, काल टाकायचा होता पण मला वेळेअभावी टाकता नाही आला, कारण काल गुरुवार होता, गुरुवारच्या काही सेवा होत्या माझ्या, तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट झाला. त्याच्याबद्दल मी माफी मागते आणि व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करते. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. ज्याप्रमाणे आपण आपल्या आईची कृपा आपल्यावर राहावी, आपली कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा, आपल्या घरात तिचा वास राहावा, यासाठी आपण वर्षानुवर्ष किंवा वर्षभर देवी आईची बराच सेवा करत असतो. आता लेटेस्ट आपण नवरात्र झाली, जी शारदीय नवरात्र झाली, तेव्हा सुद्धा आपण देवीच्या बऱ्याचशा सेवा नक्कीच प्रत्येकाने केल्या असेल. काही ना काहीतरी एखादी तरी सेवा आपल्याकडून नक्की झाली असेल आणि त्याचा फरक जो आहे तो प्रत्येकाला जाणवत सुद्धा असेल. बघा, देवीचं आपण असं नाही की एकदाच जेव्हा तिचा उत्सव असतो किंवा तिची नवरात्र असते तेव्हाच आपण तिच्याविषयी सेवा केली पाहिजे असं नाही. तर आपल्याला ही कायम सेवा करायची असते. सांसारिक माणसं आहोत, प्रत्येकाला चिंता आहे, त्रास आहेत, भोग आहेत, तर ते भोग भोगायचेच आहेत. परंतु अध्यात्माची ओढ असेल, अध्यात्माची जोड असेल, देवीचा काही हात असेल डोक्यावरती, देवाचा आपला जो आपला कोण गुरु असेल त्याचा जर आपल्या पाठीशी हात असेल तर आपण त्याच्यातून अलगद बाहेर पडायला मदत होत असते. कोणी आपल्याला 5-50 हजार रुपये हातात तर आणून देत नाही, परंतु जो आपल्या कष्टाचा पैसा आहे तो आपल्याला टिकवायचा आहे, त्याला पुरवठा जर करायचा असेल, द्यायचा असेल, तर त्याला अध्यात्माची जोड हवीच. बघा, जिथे सायन्स संपतं तिथून आपलं अध्यात्म चालू होतं. कारण जेव्हा एखादा पेशंट जेव्हा पूर्ण त्याचं हाताबाहेरच जाते केस, तेव्हा डॉक्टरही तेच म्हणतात की आम्ही आमच्या परीने खूप सारे प्रयत्न करून बघितलेत, पण जे शेवटी जे आहे ते आपल्या देवाच्या हातात आहे. जिथे आपले डॉक्टर सायंटिस्ट सुद्धा जर देव मानतात तर आपण कोणीच नाही, आणि आपण आपल्या घरात राहतोय तर ती फक्त आणि फक्त आपल्या देवाची कृपा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट चढाव येत किंवा चढाव उतार होत असतात, वाईट काळ येत असतो, परंतु त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला अध्यात्माची जोड असणं खूप गरजेचं आहे. तर आता मुख्य विषयाकडे वळते. तर आपलं आता शाकंभरी नवरात्र कालपासून चालू झालाय आणि आज आपल्या देवीचा वार आहे तो म्हणजे शुक्रवार. तर आजच्या दिवशी काय सेवा करायची किंवा या नवरात्रीमध्ये काय सेवा करायच्या त्याच मी तुम्हाला आता या व्हिडिओमधून सांगते. तर आज शुक्रवार आहे, देवीचा वार आहे, तर आजच्या दिवशी सगळ्या देवीची आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन. तुमच्या घरात देवीचा टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल, देवीची मूर्ती असेल, नसेल तर एखादी सुपारी घ्या, देवी स्वरूप माना आणि तिच्यावरती कुंकुमार्चन करा. देवीच्या पायापासून देवीच्या कपाळापर्यंत कुंकवानं अर्चन करणं म्हणजे कुंकुमार्चन. कुंकू कसं अर्चन करायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, जर कोणी नसेल बघितला तर अवश्य बघा. जी आपल्या हाताची मृगा असते त्याने आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं. अशा प्रकारे घेऊन आपल्याला चिमटीने कुंकू अर्चन करायचं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला आजच्या दिवसात तुम्हाला कसाही वेळ मिळू दे, थोडाफार का होईना वेळ काढा, एक 5-10 मिनिटं नक्की काढा. आपण गृहिणी आहोत, घरात खूप कामं असतात, लहान मुलं आहेत, जेवण असतं, त्याचबरोबर आपण जर ऑफिसला असू, वर्किंग वुमेन आहोत, तर खूप काम असतं. परंतु बघा, आज सकाळी जर जमत नसेल तर संध्याकाळपर्यंत कधी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चनी सेवा करू शकता. तर त्याचबरोबर आपण शारदीय नवरात्रोत्सव मध्ये आपण प्रत्येकाने आपल्या घरी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असेल. मी सुद्धा माझ्या घरी केले, पण मी याआधी 14 पाठ कधीच केले नव्हते. मी खरंच सांगते, कारण मला पॉसिबलच नव्हतं, वाटतच नव्हतं की मी एवढे पाठ करू शकते. गेल्या वर्षी मी अगदी डेअरिंग करून 3 पाठ केले होते, तर ते झाले. गेल्या वर्षी म्हटलं थोडं अजून डेअरिंग वाढवून बघूया. गेल्या वेळेला आपल्याला 3च झाले आणि आपल्याकडे वेळ सुद्धा होता, तर होऊ शकले असते. त्याच्यामुळे मी गेल्या वर्षी 5 पाठ केले आणि या वर्षी मला वाटलंही नव्हतं आणि माझ्याकडून देवी आईने, मी तर म्हणेन देवी आईने माझ्याकडून 14 पाठ करून घेतले आणि वाटलंही नाही की मी 14 पाठ करते, कारण मी शेवटच्या 4 दिवसात काहीतरी 14 पाठ केले होते. कारण मला पहिल्यापासून मनात एक येतच नव्हतं की मी पाठ करू का करू का, तर शेवटच्या 4 दिवसात मी 14 पाठ केले होते. आणि मी तर म्हणते ही पूर्ण जी काही माझ्या मनात इच्छा निर्माण झाली की जी कुठून शक्ती आली ती फक्त देवी आईच्या कृपेमुळे. आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ जेव्हा आपल्या घरात होतात त्याच्यानंतर जी घरात पॉझिटिव्हिटी जाणवते ती प्रत्येकाने अनुभव घ्या आणि मग कळेल. जो करत असेल घरात हे पाठ त्याच्या घरात ते नक्की आमूलाग्र बदल घडत असतील. प्रत्येकाला हा अनुभव असेल. बघा, कुठून 5-50 हजार रुपये एक्स्ट्रा आले नाहीत घरात. जो नवऱ्याचा पगार आहे तोच पगार चालू आहे, परंतु जो आपल्या कष्टाचा पैसा आहे त्या कष्टाच्या पैशाला पुरवठा झाला, हा माझा स्वानुभव आहे. म्हणजे पैसा कोणी आणून दिला नाही की घे बाई चालवायला, आणि आपण कोणाकडून अपेक्षाही नाही करू शकत. पण आपला जो कष्टाचा पैसा आहे तो कधी कधी पुरवठा येत नाही, खर्च वाढतात, तर त्या खर्चांना ना खरंच आळा बसतो आणि जो काही पैसा असतो ना तो बरोबर पुरतो.
हा दुर्गा सप्तशतीच्या पाठाचा प्रभाव आहे की आर्थिक अडचण, आर्थिक चणचण घरात नाही बसत, त्याची तीव्रता खूप कमी होते. त्याच्यामुळे तुम्हाला जर आता 14 पाठ करता नाहीच आले, तर किमान 7 पाठ करा, 5 पाठ करा, 3 करा. नाहीच शक्य झालं तर किमान एखादा पाठ तरी अवश्य करा. बघा, दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यामुळे घरात खरंच खूप पॉझिटिव्हिटी येते. जेव्हा मनाला शांतता लाभते, आपण केल्यानंतर मनातच एक प्रकारची अशी उत्साह येतो, पॉझिटिव्हिटी येते. आणि आपलं मन जेव्हा प्रसन्न असतं, आपण जेव्हा पॉझिटिव्ह असतो, तेव्हा आपलं अख्खं घर हे पॉझिटिव्ह असतं. बघा, आपण आजारी पडलो, घरातली स्त्री जर आजारी पडली तर अख्खं घर कोलमडून जातं, ते सुद्धा आजारी असल्यासारखं निस्तेज वाटतं. पण सकाळी उठून आपण छान देवाची पूजा केली, घरात प्रसन्न वातावरण केलं, देवाची गाणी लावली, तर घर अतिशय उत्साहित असतं. त्याच्यासाठी स्वतः प्रथम आपण पहिलं पॉझिटिव्ह झालं पाहिजे, म्हणजे आपलं घर पॉझिटिव्ह होतं आणि घरात आपसूक आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. तर त्याच्यासाठी तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्की एखादा पाठ तरी नक्की करा. मी तुम्हाला खरंच मनापासून सांगते की तुम्ही एक पाठ तरी नक्की करून बघा. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक जे आपण रोज करू शकतो नित्यसेवेत सुद्धा, हे जर तुम्ही एकदा तरी जरी बोलायचं ऍड केलं ना तरी खूप फरक पडतो. महालक्ष्मी अष्टक जे आहे, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते. हे जे महालक्ष्मी अष्टक आहे तर ते तुम्ही 16 वेळा करा. या नवरात्रीमध्ये मी सांगते फक्त 16 वेळा बोला. जास्ती मोठं नाहीये, जास्तीत जास्त 1 ते 1.5 मिनिट फक्त लागतो बोलायला. 1 मिनिट पण नाही लागत. बघा, तुम्ही म्हणून बघा, नाही एवढा लागत. आणि एकदा का पाठ झालं की ते पटापट होऊन जातं. 16 वेळा बोला. 16 वेळा बोलायला एक 10 ते 15 मिनिटं लागतील फक्त. आणि नित्यसेवेत तुमच्या रोज एकदा तरी हे स्तोत्र बोलून बघा. मग हे संध्याकाळी बोललात तरीही चालेल, परंतु आता नवरात्र आहे ना चालू शाकंभरी, तर तेवढे दिवस मी फक्त 16 वेळा बोला. आणि एक सांगायचं राहून गेलं, कुंकुमार्चन करताना तुम्ही अगदीच श्री सुक्ताचं पठण करू शकता. त्याचबरोबर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विजय या देवीच्या अतिशय जागृत मंत्राचा म्हणजे त्या पठणाने सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि तेही जर नाही जमलं तर सरळ श्री महालक्ष्मी नमः म्हणत तुम्ही कुंकुमाचं अर्चन करू शकता. त्याचबरोबर 108 वेळा आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे ह्या देवीच्या नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. एक माळ रोज सकाळ संध्याकाळ कधीही करा, परंतु एक माळ तुम्ही नक्की नवार्णव मंत्राचा जप करा. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक, दुर्गा सप्तशती जर तुम्हाला नाहीच जमलं तर रोज 2 तरी अध्याय तुम्ही नक्की करून बघा. बघा, तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल. जे आहे ते वातावरण आपल्याला पॉझिटिव्ह ठेवायचंय, आपल्याला देवाच्या अधिक जवळ जायचंय, देवा आपल्याकडून काहीतरी सेवा झाली पाहिजे. जेव्हा आपण सेवा करतो ना किंवा जेव्हा आपण देवाचा वाचायला घेतो ना, तेव्हा आपल्याला देवाविषयी ना आत्मीयता वाटते. बघा, प्रत्येकाला हे जाणवत असेल. नॉर्मली आपण पूजा करतो, पाया पडतो, निघून जातो, तेव्हा आपल्याला काही आत्मीयता नसते. परंतु जेव्हा आपण देवाचे अध्याय वाचतो किंवा जेव्हा पोथ्या वाचायला जेव्हा सुरुवात करतो ना, तेव्हा आपल्याला देवाविषयी एक प्रकारची ना आवड निर्माण होते किंवा एक आपुलकी निर्माण होते. वाचत जातो ना सॉरी वाचत जातो ना, तसं त्याबद्दल ना आपल्याला अजून एक प्रकारची ना एनर्जी येत जाते की किती छान वाटतंय. तेव्हा आपण देवाच्या अधिक जवळ जातो, मनाने खूप जवळ जातो. आणि जेव्हा आपण मनाने देवाच्या खूप जवळ जातो ना, तेव्हा म्हणजे मनाला एक प्रकारची खूप शांतता लाभते. आणि यासाठी ह्या सेवा करणं अतिशय महत्वाचं आहे. बघा, या नवरात्रीमध्ये, या शाकंभरी नवरात्रामध्ये तुम्ही नक्की ह्या सेवा आवर्जून करून बघा. नक्की फरक पडेल. आणि त्याचबरोबर आपल्याला एक सांगायचं राहून गेलं, म्हणजे आता मी कोणत्या कोणत्या सेवा सांगितल्या मी तुम्हाला परत एकदा सांगते. आपल्याला कुंकुमार्चन करायचंय. बघा, आज शुक्रवार आहे तर आज करा आणि मंगळवारी सुद्धा कुंकुमार्चन करा. रोज केलं तर अतिशय उत्तम. अगदीच नाही मिळालं तर पण मी तुम्हाला सांगते शुक्रवारी आणि मंगळवारी करा. त्याचबरोबर आपल्याला एक माळ नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर महालक्ष्मी अष्टकचे आपल्याला 16 पाठ करायचे. नाही जमलं तर एकदा केलं तरीही चालेल. त्याचबरोबर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे. 14 नाही झाले, 7 झाले, 3 झाले, 5 झाले, अगदी एक पाठ केला तरी चालेल. नाहीच जमलं तर रोज 2-2 अध्याय वाचा. नवरात्र होईपर्यंत तुमचे अध्याय पूर्ण होतील. तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या शाकंभरी नवरात्रोमध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने एक ओटी काढायची आहे आणि आपल्या जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन भरायची आहे. कारण आपण आता कुलदेवीच्या दर्शनाला ज्यांना जाऊन ओटी भरता येईल तर अतिशय उत्तम. परंतु जर नाही जमत असेल तर ती ओटी काढा आणि आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन ओटी भरा. मग आता ही ओटी कधी काढायची, तर आता काय करा माहिती, सोमवारी जेव्हा संध्याकाळी तुम्ही बत्ती लावाल ना, तर त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही देवीची ओटी भरा. कुलदेवीला सांगा की आई, तुझ्या स्थानावर येऊन मला ओटी भरता येत नाहीये, तर मी तुझ्या नावाची ओटी माझ्या जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन भरते. आणि सोमवारी रात्री काढाल संध्याकाळी, तर ती तुम्हाला मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरात कधीही तुम्ही ती ओटी देवीच्या मंदिरात भरू शकता. बघा, ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत, परंतु या केल्यामुळे आपलं घर खूप छान होतं, प्रसन्न होतं. वाईट तर काय होणार नाही ना, चांगलंच होईल झालं तर. आणि चांगलंच होऊ दे. मी तर देवी आईकडे तीच प्रार्थना करेन, जेही कोणी तुझी आई श्रद्धा
मनाभावे जर तुझी कोण प्रार्थना करत असेल, सेवा करत असेल, तर त्यांच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण कर. आणि आपल्याला जास्तीत जास्त आपलं अध्यात्म वाढवायचंय. का वाढवायचंय? ही आपल्या राष्ट्राची, आपल्या धर्माच्या म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा एखादी सेवा करू, तेव्हा आपली लहान मुलं आपल्या घरातलं बघतील आणि ती सेवा ते पुढे कंटिन्यू चालू करतील. कारण आपण जे करू तीच आपली लहान आपली मुलं बघणार आहेत. कारण हीच पुढे जाऊन मोठी होणार आहे आणि त्यांनाच आपले हे संस्कार उजवायचे, त्यांच्यावरच आपल्याला सेवा करायच्या आहेत. घरातले जेही काही आपल्या देवाधर्माच्या गोष्टी ते सणवार असतील, रीतिरिवाज असतील, ते आपली मुलंच आपलं पूर्ण करणार. त्याच्यासाठी स्वतः आपण आधी पुढाकार घेतला पाहिजे. आपण त्याची सुरुवात केली पाहिजे. कारण आपल्या मुलांनी घडणं हे खूप गरज आहे. आपला जर हिंदू धर्म, आपला सनातन धर्म, आपलं हिंदू राष्ट्र जर टिकवायचं असेल, तर आपण आपल्या घरापासून पहिली सेवा किंवा आपण पहिली सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात कराल, तेव्हा आपलं अख्खं राष्ट्र जे आहे, आपलं हिंदू राष्ट्र आहे, ते अबाधित राहील आणि याची खूप काळाची खूप गरज आहे. तर मी तुम्हाला तेच सांगेन, की तुम्हाला जेवढी काही सेवा करता येईल, जेवढ्या अध्यात्माकडे वळता येईल, तेवढं नक्की वळा. तुमच्यासाठी, तुमच्या घरातल्या मुलांसाठी, तुमच्या संसारासाठी ही खूप गरजेची गोष्ट आहे. तर व्हिडिओ इथेच थांबवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.